माथेरानजवळ जुनापट रेल्वे स्थानकाजवळ 6 जुलै रोजी सकाळी गुजरातहून आलेल्या पर्यटकांच्या थार कारचा अपघात झाला। एका स्कूटीस्वार महिलेला वाचवताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी रेलिंग तोडून खड्ड्यात कोसळली। कारमधील 4ही पर्यटक सुखरूप बचावले असून कोणालाही गंभीर इजा झाली नाही। मात्र गाडीचं मोठं नुकसान झालंय। या घटनेमुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती, पण कार टोईंग करून हटवण्यात आल्यानं मार्ग मोकळा झाला। स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीनं मदतकार्य केलं। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट शेजारी असलेल्या एका ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत 8 ते 10 ट्रक आणि टेम्पो जळल्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅरेट आणि ट्रेच्या गोडाऊनमुळे ही आग पसरली असल्याचं समोर आलं। अग्निशमन पथकाच्या जवानांना 3 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळलेलं नाही। सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून सुदैवानं या आगीत अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही। मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचं वृत्त आहे। शासकीय कार्यालयात कामाच्या बदल्यात बिनधास्तपणे लाच मागणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा मुखवटा अखेर खाली आला आहे। श्रीवर्धन तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक विकास मनोहर बोंडले वय 34 याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलंय। नागरिकाच्या सातबाऱ्यावर नोंद करून देण्यासाठी त्याने तब्बल 15,000 रुपयांची लाच मागितल्याचं उघड झालंय। कारवाईनंतर विकास बोंडले विरुद्ध श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई यांच्या पथकानं केली। गोदरेज अँड बॉईज मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने 50 ते 60 आदिवासी शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित शेत जमिनीकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता अडवल्यानं आदिवासी शेतकरी आणि भीम आर्मी संघटनेचे खालापूर तहसील कार्यालयात जोरदार धरणे आंदोलन सुरू केलंय। कलेक्टर साहेब जागे व्हा, तहसीलदार साहेब जागे व्हा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। शेतकऱ्यांनी कंपनीवर आणि प्रशासनावर संगनमताने शेतकऱ्यांच्या हक्काचा बळी घेतल्याचा आरोप करत तातडीने रस्ता मोकळा करून न्याय द्यावा, अन्यथा संध्याकाळपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा दिलाय। पेणफणस डोंगरी येथील पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था असून 4 इमारती आणि 2 चाळी अक्षरशः उकिरड्यासारख्या झाल्यात। 35 वर्ष जुन्या या इमारतींमध्ये विषारी जनावरे वस्ती करत असल्यानं धोका वाढलाय। पोलीस कर्मचारी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत राहतात। काहींना भाडे भरून बाहेर राहावं लागतंय। सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने 2021 मध्ये इमारती पाडण्याचे आदेश दिले गेले। मात्र निधी अभावी काम रखडलंय। याबाबत बेकावडे यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र पाठवण्याची तयारी दर्शवली आहे। उरण भेंडकळ यंदा छोटं पंढरपूर बनलं होतं। श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पारंपरिक पद्धतीने व भक्तिभावानं आषाढी एकादशी उत्सव उत्साहात साजरा झाला। पहाटेपासून मंदिरात भाविकांची गर्दी उसळली होती। टाळ, मृदुंग, अभंग आणि हरिनामाच्या गजरात मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। सकाळी अभिषेक आणि अलंकार पूजा पार पडली। त्यानंतर अखंड हरिनाम, भजन, गवळण, अभंगवाणी याने दिवसभर मंदिरात भक्तिरसाचा झरा वाहत राहिला। महिलांच्या ओव्या, बाळगोपाळांचं नामस्मरण, ज्येष्ठ भाविकांचा अनुभव या सर्वांनी एकादशीचा उत्सव अधिकच भारदस्त केला। कोरोना काळात कर्तव्य बजावताना प्राण गमावलेले सहाय्यक फौजदार स्वर्गीय महेश मधुकर कळमकर यांच्या 5व्या स्मृतिप्रीत्यर्थ पोलीस कर्मचारी, वन विभाग, तहसील कर्मचारी यांच्याकरता आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन खालापूर पोलीस ठाणे येथे करण्यात आलं होतं। दिलासा फाउंडेशन खालापूर आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पाताळगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आलं। यावेळी दिलासा फाउंडेशन राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी कौतुक करत शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले। आषाढी देवशयनी एकादशी निमित्तानं प्राथमिक शाळा सांगडे येथील विद्यार्थ्यांनी दिंडी पालखी सोहळा आयोजित करून जलसंवर्धन जनजागृती केली। ग्रामस्थांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले। उपक्रम सामाजिक बांधिलकीचा हे ध्येय ठेवून विद्यार्थी शाळेचे शिक्षक, शाळा समिती व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून जनजागृती करून जलसंवर्धन काळजी गरज हा उपक्रम राबवला। यावेळी पटनाट्य सदृश्य दिंडीचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली। जलसंवर्धन करणं किती काळाची गरज आहे हे विद्यार्थ्यांनी आपल्या पटनाट्यातून समजावून सांगितलं। रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या अध्यक्षपदी निलेश पोटे यांची वर्णी लागली असून सचिवपदी हितेश राजपूत हे सन 2025-2026 ची धुरा सांभाळणार आहेत। या पदग्रहण सोहळ्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे यांची विशेष उपस्थिती लाभली। हा कार्यक्रम रोटरी कम्युनिटी सेंटर नवीन पनवेल येथे मोठ्या थाटात संपन्न झाला। रोटरी क्लबच्या परंपरेनुसार हा कार्यक्रम संपन्न होत असताना मागील वर्षाचे अध्यक्ष चारुदत्त भगत आणि सचिव तुषार तटकरी यांनी आपला पदभार नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश पोटे व सचिव हितेश राजपूत यांच्याकडे सुपूर्द केला। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच अंत झाला असल्याची घटना रात्री घडली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाट परिसर आणि गारमाळच्या घनदाट जंगलात जंगली प्राणी आहेत। त्यातच आज रात्री बोरघाटात रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्यानं त्याचा जागीच अंत झाला।
या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली वन विभागाचे अधिकारी नितीन कराडे आणि स्टाफ पोलीस, खोपोली पोलीस, हेल्थ फाउंडेशन सदस्य आदी घटनास्थळी तात्काळ दाखल होत त्यांनी पाहणी करून पुढील कारवाई केली. मुस्लिमांमध्ये आशुरा दिवसाला विशेषतः खूप महत्व आहे. रविवार दिनांक 6 जुलै रोजी खालापूर तालुक्यातील हाळ खुर्द, हाळ बुद्रुक, खोपोली, शिळफाटासह हाळ गावातील मुस्लिम बांधवांनी मोहरम म्हणजेच आशुरा दिवस साजरा केला. हाळ बुद्रुक व हाळ खुर्द गावातून ताजिया आणि पंजतन पाकचा नक्षा हातात घेत हुसेन मौला, हुसेन एक नारा, हाय दरी, या अलीची घोषणा देत ढोलताशाच्या गजरात नाथ शरीफ पडत जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेकडो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.